नमस्कार सगळ्यांना. दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख समाधानाची आरोग्यदायी जाओ हीच मातेच्या चरणी प्रार्थना. आम्ही लहान असताना दिवाळी म्हटलं की खूप मज्जा असायची, खूप म्हणजे खूप मजा असायची. आम्ही काय करायचो, प्रत्येक सणाला हातावर मेहंदी काढायचो आणि दिवाळीला तर न चुकता आम्ही हातावर मेहंदी काढायचो. त्यानंतर दिवाळी म्हटलं की आपण उठण्याने आंघोळ करतो. मला तर लहानपणी नेलपेंटचा पण शौक होता. मी नेलपेंट लावायची, नेल पॉलिश लावायची. आता नाही मला एवढा शौक राहिला, पण लावायची. त्यानंतर नवीन फ्रॉक घातलेले असायचे, नवीन कपडे घेतलेले असायचे आणि डोक्याला वास येणारं तेल लावलेलं असायचं. तर असं स्वतःलाच स्वतःमधून असा छान असा वास येतो, तर असं वाटायचं की हो काहीतरी सण आहे बरं का. खूप मजा यायची. आणि दिवाळीच्या वेळेस वडील फटाके घेऊन यायचे आणि वडील काय करायचे, त्या फटाक्याच्या माळा आहे ना त्या सोडायचे. सगळे फटाके असे मोकळे मोकळे करायचे आणि मग आम्हाला असे वाट्याने वाटायचे, असे वाटे द्यायचे की हे प्रत्येकीला. तर आम्ही कोणी स्टीलची वाटी, स्टीलचं वाडगं, कटोरं, पातेलं छोटं असे त्याच्यामध्ये ते फटाके टाकून घ्यायचो आणि घराच्या बाहेर भिंतीवरती आम्ही आमचे वाट्या पातेले ठेवायचो. आणि मग फटाके लावण्याची पद्धत टिपिकल असायची. माती जमा करायची, असा मातीचा छोटूसा गंज करायचा, त्याच्यामध्ये तो फटाका उभा करायचा आणि त्याला अगरबत्ती 10 वेळेस पुढे मागे असं करून तो फटाका लावायचा आणि तो फुटायच्या वेळेस कानगच्च बंद करून घ्यायचे. अशा पद्धतीने ते फटाके वाजवले जायचे. आई पुरणाचा स्वयंपाक करायची, घरामध्ये शेव बुंदी असा फराळ असायचा. तर खूप मजा यायची. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण लहानपणी जितके आनंदाने सण साजरे केले तितका आनंद आता फील होत नाही. खूप सगळं ॲडव्हान्स निघालं आहे, खूप भारी सगळं निघालं आहे, तरी पण मला नेहमी असंच वाटतं की नाही, त्या दिवसांची मजा काही वेगळीच होती. तुम्हाला काय वाटतं?